तर आज आपल्याकडे मित्र आलेत, आपला मेल त्यांनी घेऊन गेलेत. त्यांनाच विचारू मेल काय आहे ना आमचं शेड काय आहे. आणि आज त्यांनी सॅम्पल आणले तुरीचे आमच्याकडे. तर त्यांना तुरीचा आम्ही एक डेमो दाखवला आहे, त्याबद्दल ते स्वतः सांगतील. आम्ही काय सांगणार नाही की काय डेमो असतं आणि कसं असतं. काय वाटते दादा आमच्याकडे? तो मुद्दा म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो आहे आणि त्यामध्ये माझ्याकडचं जे मटेरियल आणलेलं आहे त्याच्यात माझे कमीत कमी 30% वेस्टेज जाणार आहे. घरची तूर आहे. घरची तूर आहे. इथं काय वाटते? इथं याच्यात 1% पण जाणार नाही. आम्ही काय सांगतो की तुरी घ्या. तुम्ही सल्ला तर योग्य दिलेला आहे, पण आज हे स्वतः डोळ्यांनी पाहिले. माझी आज 4था ट्रिप असेल इथं यायची. आणि ज्या वेळेस आपण तुमच्याकडनं रुद्रण्याला आणि त्याच्याबरोबरची जी तुमच्याकडची फिमेल आहे ह्याच्यात मला आत्ता पण रेफरन्स जाणवतोय का, तर माझ्या याला एलिव्हेटेड शेड नाही. आम्ही सांगतो लोकांना शेड असं पाहिजे आणि ही मशीन पाहिजे. 100% खर्चाची गोष्ट आहे, पण तरी पण काय 100% करावंच लागणार आहे. आणि आता तुम्ही मला त्याची पॅलेटची सोय करून द्या. हे देणार आहे. आम्ही सोय करायला आम्ही आहे सर्व. आता आमच्या शेड मध्ये तुम्ही बघितलं अर्धा तास हे पण आलेत. हो, काय वाटतंय तुम्हाला? एकदम शेड तुमचं एकदम क्लीन वाटलं. गोटा मला वाटलं होतं की आता गोट्यात गेला वास येतो. इथं अजिबात वास नाही, काय नाही. प्राणी काय घाबरतात तुम्हाला? अजिबात नाही. प्राणी पण एकदम छान होतं. मग आम्ही जे मेंढी पालन केलं ना, हे म्हणजे खूप त्रासदायक गोष्टी करून केलेलं आहे. बरोबर. एखादी आम्ही गोष्ट सांगितली नाही हे असं होणार आहे, 100% तुमच्या मेंढी पालनात ती होणारच. लिहून ठेवा. म्हणजे काही लोक म्हणतात तुमची जबान वेगळी आहे. नाही असू द्या. आमचा अनुभव आहे. नाही, जे पण खरी आहे. आमचा आणि अनुभव येतो. येतो आणि ते सतत अनुभव उतरतोय. तुम्ही आता अनुभव आता ती मादी बघितली तुम्ही. हो. मी काय सांगितलं 3 पिल्लं 3 गाभण पिल्लं देणार. झाली की मी तुम्हाला दाखवतो. नाही ते आम्ही कायमच पाहतोय आम्ही. आता ही लोक म्हणतात ही 56,000ची टुडी महाग आहे. हा, तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही. हे माझे आतापर्यंत दृष्टीने सांगतो महाग. 5 ट्रॅक्टर माझ्या सोयाबीनच्या याच्यामधनं कमीत कमी 1 ट्रेलर भर माझ्याकडे राखा असेल. आज- राखा आज आमच्याकडे वेस्टेज निघलेली म्हणजे कचरा. कचरा कारण त्याच्या फक्त सोयाबीनची जी काय असेल ते तेवढंच खातात. त्याच्यानंतर रोज सकाळी आम्ही 2 गोटोली त्याची उचलून बाजूला फेकतोय आणि संध्याकाळी काठी लावून देतोय. आता तुम्ही आणलेलं सोयाबीन हा. आणि हे सोयाबीन नाही ही जी तुरीचं बुसकट आहे ना, हे अगोदर एक दाखवायला पाहिजे होतं, ठेवायला पाहिजे होतं आपण डेमो की हे कोणत्या कंडिशनला आणलं होतं मी. नाही पण काय फरक? 100% त्याचं रूपच चेंज आहे. म्हणून आम्ही सांगतो काय की असली मशीन असलं शेड आमच्यापेक्षा प्राणी तुमचे चांगले. आम्ही म्हणत नाही की आमचे चांगले आहेत. नाही आणि ते होणार आहेत. नाही आहेतच काही रिअल विषय परिस्थिती आहे इथली शेडची. आहे. आता बघताय आमच्याकडे चाऱ्याची काय अवस्था आहे. किती ऊन लागते तुम्हाला पण कळत असेल आता. ऊनच नाही इकडे. नाही येऊ चारा शकत. वाळतच नाही तुमचा. म्हणजे अन्नद्रव्य बनवायला तेवढं ऊनच सूर्यप्रकाशच नाहीये. तर आता आपण ह्यांना एक मेल दिलाय, त्याच्यातली फिमेल माझ्याकडे आहे. तर ते मेल कधी पण फिमेलपेक्षा मोठा असतो. आता हे म्हणतात की तुमची फिमेल मोठी आणि मेल मेल कमीच आहे. तर काय होतं, हे एलिव्हेटेड शेड जे असतं ना, लोक बोलतात ह्याला खर्च होतो. तुम्ही गोटा जरी बांधला तरी एवढा खर्च होतो. 20-30 हजाराचा फरक येईल. बरोबर. पण ह्याच्यात जी तामजाम कमी आहे ना, तो मात्र अजिबात नाही. काम वाचतंय ना. कुठंच औषध दिसणार नाही, जायचे. झाडू दिसणार नाही. आतापर्यंत 5 फार्मवरती फक्त औषधच पाहिलेली आणि प्राणी सगळे हलके आहेत. इथं त्याच्या पूर्ण विरोध आहे. इथं प्राणी चांगले आहेत, औषध एकही नाही. आता आपला जो लंगडणारा मेल यांना द्यायचा होता, हा बरोबर. पण आपण त्यांना खरी परिस्थिती सांगितली आणि मेल दिला नाही. आज काय कंडिशन मध्ये येते नाही आहे ना. बरोबर आहे ना. हो, 1 महिना वेटिंग करून नाही भेटला, आपण घेतला स्वप्नील पण आम्ही फसवून द्यायचं असतं तर दिलं असतं तुम्हाला आरामशीर. की बाबा हे न्या. नाही नाही आम्ही म्हणजे देतानाच प्राणी कुणाला फसवून देत नाही. तुम्ही एक मेल बुक केला होता शिंगवाला, तो आता अजून पण आहे. तो जाणार आहे नवले ब्रिजला पुण्यामध्ये. स्वप्नील साहेब घेऊन जाणार आहेत. पण असं नाही की आम्ही एकदा म्हणलं ना एखाद्याला की हा तुमचा, की त्यांनी नाही जेव्हा म्हणतील तेव्हा मी दुसऱ्याला, तोपर्यंत ऑप्शन नाही कुणाला. आम्ही आलो, तुम्ही म्हणले याला शिंगा आल्या, हा तुमच्या कामाचाच नाही भाऊ, तुम्ही नवीन आहे धंद्यामध्ये आहे ती परिस्थिती सांगतो. कारण म्हटलं ठीक आहे, त्यांना तुमच्या सुद्धा ह्याने तेच द्या. सांगितलंय नवले ब्रिजला जे नेणार आहेत त्यांना. कारण हे जे राणा आहे ना त्याच्यात डबल ते रागीट होणार. हा बरोबर. कारण हे जे शिंगवाला मेल आहेत ना, आम्ही सांभाळलेलं आहे. कापताना मी कापलाय, 4 जणांनी धरला होता. पण त्यातल्या 4घांना सांगितलं होतं एकाकडनं सुटला आपल्या 4घांची विकेट. अशा पद्धतीनं कापलं होतं आम्ही. मी स्वतः कटिंग केलं, त्यामुळं तसं सांगतो. फक्त आम्ही काय सांगतो लोकांना की शेड ही एक आणि चारा तर तुमचा काही विषय नाही. चाऱ्याचं अडचण नाही येणार आमच्याकडे. याच्यामुळे वाया जात नाही ना. वाया जाऊ शकत नाही ना, उलट आमचा उरल राव.
तुमचा वर्षभर पुरल एवढा चारा होणार. उरल नाही उरल आमचा. हा. हे जर हे केलं ना आम्हाला एक्स्ट्रा होईल आता तो चारा. त्याच्या- आम्ही जो करतोय ना तो 100% तुम्ही extra डेमो होणार. बघितलाय काय हो. पद्धतीनं ते काम करतंय. हो काय करायचंय तुम्हाला त्याचं. काहीच नाही करायचं. तर हे दोन्ही सिस्टम आहे. चारा आहे, भरडा आहे भरडा तुमचं, आहे, कुट्टी पण कुट्टीचं इमर्जन्सी कुट्टीचं पण काम करतो. सर्व किती HP मोटर आहे त्याला. 3 HP क्रॉम्प्टन क्रॉम्प्टन 3 HP चं. हा. 3 फेज आहे का सिंगल फेज आहे. सिंगल पेज. पण हेलिकॉप्टर चालते ना. चालतंय ना. विषयच नाही ना. तुम्ही- एवढा भुसा करणं सोपं नाही हा, ही गोष्ट आहे. साधी गोष्ट नाही. पण ही मशीन म्हणजे पहिल्यांदाच आम्ही अभ्यास करून हे केलेलं सर्व गोष्टी. हम्म. बाकी लोक सांगत नाहीत अशा काही गोष्टी. बरोबर. आम्ही तुम्हाला काय लपवतो. अजिबात नाही, काहीच नाही. कारण काय आहे, आमच्याबरोबर जी नेतात ना, माझ्याबरोबरचे माझे मित्र फेल झालेत. वैयक्तिक सांगायचं म्हणजे आमच्या अजून बोलणं चालतं. हम्म. पण ते जेव्हा मला फोन करतात ना मला वाईट वाटतं. बरोबर आहे. कारण त्यांचं फेल झालं आणि माझं सक्सेस झालं. हम्म. तर ही पहिली कारणं होती. तर म्हणून मी काय सांगतो लोकांना, तुम्हाला हे न्यायचं ना एकदा इथं भेट द्या, बरोबर. हा व्यवस्थित पाहून पाहून सगळं Practical समजून पहा. घ्या. समजून घ्या बरोबर आहे. काय आहे आणि काय नाही, मगच न्या. हो. नुसतं आहे चांगलं म्हणून घेऊन जाऊ नका. तसं काय करू आणि नका. नाही नाही ते सक्सेस पण नाही होणार. चांगलं आहे म्हणूनच नेलेलं आहे. मला अनुभव आहे. लय दिवस नाही झाला, 1.5 महिना झालाय आता आपण नेऊन. हा. पण तुमची ती सरसच आत्ता. ह्याचा अर्थ आणि तुम्हाला आवडणार पण नाही. तुम्ही आमच्या फार्मवर आलो की नाही तुम्हाला नाही, त्याचं तसं काय- आवडण्याचा प्रश्न हा. नाही. हे कसं आहे, जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ना, हो, तेव्हा अनुभव तुम्ही पण आला करणार. म्हणूनच आलोय ना. म्हणून नाही आम्ही हे का केलं. आता आमच्या अख्ख्या भागात कुठंच नाही असलं कुठेच शेड. नाही. बरोबर. पण आम्ही काय केलं की असं बनवलं. आम्हाला बनवताना लोकांनी मूर्ख म्हणली होती. तर पण आता तीच लोक पाहायला येतात. मेंढी पालन करायचं तर शेड असं पाहिजे. शेड असं पाहिजे. बाकी तुम्ही कसंही करा. आमच्याकडे चारा नाही तरी असे प्राणी आहेत. तुमच्याकडे चारा आहे पण शेड प्राण नाही. प्राणी शेड हा शेड नाही, त्यामुळं ती क्वालिटी नाही. क्वालिटी नाही. बरोबर आहे. काय वाटते तर आमची प्राणी आता नाही. आता ती जी बारकी विशेष नाही. खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही लहान मेल असताना ती पाहताय ती माद्या आता किती 3च महिन्यात त्या क्रॉस झाल्यात आहे. हा आम्ही काय सांगतो 1.5 महिना ठेवा. बरोबर आहे. आहे ना आमच्या तिथं. जरी व्हिडिओ पाहिला आणि असं येऊन पाहिलं हम्म. तरी सेम कंडिशन दिसते. काही नाही. काहीच फरक नाही. हा. म्हणजे असं नाही की बुवा व्हिडिओ मध्ये चांगलं दिसतंय, आल्याच्या नंतर किंवा प्रत्यक्षात आम्ही वेगळं दिसतंय. सांगितलं आणि इथं आलं वेगळं आहे असं पण काही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही. फक्त तुम्हाला शेडची गरज आहे आणि ह्या मशनीची गरज आहे. भविष्यात ते आम्हाला ऐकणार नाही. तुमच्याकडचा जो चारा आहे ना हम्म. ते आमच्याकडे हे जे तुम्ही तुरीचं आणलंय हम्म. आज 12 रुपये किलो आहे. हाच त्यांनी घेतलं ना पाटील साहेबांनी. 12 रुपये आमच्याकडे तुरीचं बुसकाट आहे. तुमच्याकडे पेटवून देतात. पेटून पण ते जर असं एक मशीन आणलं आणि जेवढा भाग आहे ना गोळा केला आणि हेच विकला ना 15 रुपयानं द्या 20 रुपयानं द्या घेणारे बघा. घेणारे भरपूर आहेत. आता तुम्ही म्हणाल की महेंद्र वाघमारेने तुमच्या 16 रुपयाने बुक केलेला आहे 10 टन माल. पण असा असा नाही हा. ह्या फक्त क्वालिटीत शेंगा शेंगा ह्या क्वालिटीतला माल आणि तुम्ही आज आपण काड्या सुद्धा त्या किमतीला विकू शकतो किंवा आपण आपल्यासाठी पण वापरू शकतो. आता आमचे लेंडी पावडर बघितले तुम्ही. पहिली काय क्वालिटी आहे लेंडी पावडरची. विशेष नाही, लगेच लागू येते. युरियाचे युरियाचे. हिऱ्याचे ते. युरिया मारायची गरजच नाही. म्हणून मी लोकांना काय सांगतो तुमच्याकडे जो काडी कचरा पडलाय ना एक असला हत्यार घ्या. बरोबर आहे. गोळा करा आणि ते नाही मेंढे पाळल्यात ना इका नाही 20 रुपयानं. काय करायचे लोक पेटवूनच देतात ना. तुमच्या भागात जास्त करून पेटवतात. पेटवतात. जसं आमच्याकडे गहू पेटवतो. हो गव्हाचं काढ असतं ना ते आम्ही पेटवतो. ते खाली 6 रुपयानं नेतात गायांना. पण आम्ही पेटवतो. तसंच तुमच्याकडे तूर हरभरा हे पेटवतात. सोयाबीन काय नाही ऑफ सीझनला गोळा करणे आणि असलं एक मशीन घेऊन बस दळीत राहणे. 20 रुपये द्या ना. बरोबर आहे ना. आणि येणारे आहेत ना. नेणार आहेत. लाकडाचं पण पैसे येतं पाल्याचं पण पाल्याचे पैसे. पण पैसे आहेत. सगळंच आणि शेंगांचे पण पैसे. नेणारा पण खुश. देणारा पण नेणारा- वेस्टेज निघणार नाही. वेस्टेज निघणार नाही. हे म्हणून या अशा गोष्टी आता ते एक बघितलेच तुम्ही हत्यार. हा ते पहिलं मशीन आणलेलंच आहे. आमच्याकडे मशनींची कमी नाही किंवा साहित्याची कमी नाही. पण आम्ही लोकांना सांगताना काय रिजनेबल पद्धतीनं सांगतो. सुरुवात कमीतनं चालू द्या. बरोबर. पण शे महत्वाचं आहे. ते महत्वाचं नसलं ती मशीन गोळीपेंडीची नसली तरी पण ही पाहिजे. बरोबर. ही एकदम महत्वाची. हे एकदम महत्वाचं आहे. आता डेमो तर बघितलायच तुम्ही. तुमच्याकडे तर हे घरचंच आहे सगळं. आमच्याकडे विकत आणतो आम्ही. तरी आम्ही अशा तुम्हाला जेव्हा विकत आणायला लागलं असतं ना तेव्हा तुम्ही असं केलं असतं. हा मग ते घ्या ना. मग महत्व किंमत कळलं. कळते ना. महत्व कळलं असतं. किंमत ते कळते आता तुमच्याकडे फुकट असल्यामुळे तूर ना ते तुम्हाला ह्याची व्हॅल्यू कळलं नाही, ना. असं नाही फुकट बनता येत. नाही खरोखर आता आम्ही टाकताना पण वाईटच वाटतं हो.
बाहेर वेस्टेज का जाताना. हो पण ते तुमचं घरचं आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटणार नाही एवढं. पण विकतचं घेऊन असं फेकायचं म्हणलं तर नंतर वाईटच आता विचार करा ना, 12 रुपयाला आहे, 40% जरी वेस्ट गेलं. गेलं किती पैसे, कॉस्ट किती वाढते याची, पैसे बघा ना. कॉस्ट किती वाढते, दर 40% वाढते. आणि हे काड्यातनी तर प्रोटीन असतं, ह्या ज्या कांड्या बिंड्या गाड्या आहेत ना ह्याच्यात जास्त प्रोटीन असतं. सर्व. जवळजवळ 5 रुपये वेस्टेजच गेले. आणि हे नुसतं तुम्ही मेंढरांना घाला मॉइश्चर करून थोडंसं गुळाचं पाणी किंवा अजून काही करा, त्याला मोलाशीस सारखं किकवी ते असते ना गुळाची, त्या काकवी त्याच्यात हे करा आणि दे ना, बघा काय रिझल्ट येतो तुमच्या प्राण्यांचा. म्हणून आम्ही काय सांगतो प्रत्येकाला, इथं या, एकदा बघा, माहिती घ्या आणि नंतर मग आपलं तुमच्या पद्धतीने करा. प्रॅक्टिकल बरोबर. त्याच्याशिवाय नाही, कारण तुमच्याकडे फ्री आहे म्हणून सर्व आहे. आता बघा आमच्या लेंड्या हलवायचं काम चाललंय. काय माणसांची गरज आहे का, ऑटोमॅटिक हलवा, ऑटोमॅटिकली सगळं आहे. फक्त माणसानं केलं पाहिजे, धाडस पाहिजे, करू शकतो. नाही करायचं तर राहायचे. तुम्हाला आता सुरुवात चालू झालेली हां, बस. आणि तुमचं मार्गदर्शन आहे त्यामुळं आम्ही कधी म्हणजे असं लपवलपी ठेवतच नाही. 100% कधी फोन करा, आमचा फोन लागला तर मेसेजला उत्तर तर असतं आमचं. असतंच. आता तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे, आता ते आमचा- आम्हाला माहित झालं. तुमचा ऑफिस टाइम 6 ते 9, मी 6च्या पुढे ऑफिस पण दाखवलेलं आहे तुम्हाला. आता तुम्ही नेलेला मेल काय करतो, मेल आता तो जवळजवळ तयारीलाच लागलेला आहे. आज तशी 4 महिन्याचा आहे. नारी सुवर्ण आणि तुमचं जे बाकीचं मेल असतात, काय फरक वाटतो ते आता नेलंय ते? आता आपण विजापुरी पण आणलेला आहे, हा, तो पण फार्मवरती, हो पण फार्मवरती. आता आम्हाला जपायला लागते दोघांच्या टकरीला पण आणि स्वतःला पण. ते ऐकते का? नाही ऐकत. आणि जर समजा ते 1-1.5 वर्षाचं झालं, काय होईल? त्याला सेपरेट ठेवायचं, पर्याय नाही. वाटते ना नारी सुवर्ण आहे? तुमच्यापेक्षा पण मला मोठा गप्पा करावा लागेल. त्याला बाहेर नाही काढणे, इकडच्या मेंढ्या तिकडे सोडून देणे, विषय संपला. बस आमच्यासारखंच, हा, म्हणजे बस, बस, मेंढ्या बस. फक्त नेणे, त्याला नाही, नाही नाही, काढणं. त्याला बाहेर काढायचं नाही तिथून. मग हे लोक म्हणतात की नारी सुवर्ण लहान आहे किंवा लहान पिल्लं पडतात. नाही नाही नाही, अजिबात नाही. तसलं तिथं काय बघितल्यावर काय वाटतंय? नाही नाही नाही, ते क्वालिटीज वेगळी आहे. ते शेडमुळं म्हणा, सगळ्या गोष्टी त्याला अनुरूप नियोजन पाहिजे. तसं आहे, नियोजन त्या तसं आहे, चांगल्या पद्धतीचं. बरं किती काम करायला लागतंय मेंढी पालनात? काहीच नाही इकडे. आमच्याकडे किती काम करायला लागतं? 10 मिनिटं काम आहे सकाळ संध्याकाळ. चारा तर तुमच्याकडे फ्री आहे, आमच्याकडे तर विकतचा चारा आहे, म्हणून आम्ही एवढा कुटाणा करतो. तुमच्याकडे फ्री आहे म्हणून. हा कुटाणा लय परवडतोय, आम्हाला सुद्धा परवडेल. आता जर हे जर सोयाबीन तूर ठेवायची म्हणलं तर तुम्हाला मोठी गंज लावायला लागेल. बॅग भरली 3 टनाची, बरोबर. आणि जर असं केलं तर किती बसल? ह्यो हजार, एका कोपऱ्यात बसवली. हे 1000 कडबा आहे. हा, ह्या बॅगेत 1000 कडबा ठेवला होता. 1 वर्ष आम्ही गंज लावली होती, पेटवला होता 18,000चा कडबा पेटून दिलं पेटवून दिला होता. फक्त एक पावसाळा काढला, 5 ताडपत्र्या टाकल्या होत्या, तरी काळा. ताडपत्र्या सकट पेटवलं होतं. आणि ह्या फक्त एका बॅगेत ठेवलाय 1000 कडबा. गेल्या वर्षाचा या कोणच म्हणणार नाही की गेल्या वर्षाचा कडबा आहे. वायात जात नाही ह्याच्यामध्ये. वायाला जात नाही आणि पांढरा शुभ्र. राहतो, पांढरा शुभ्र राहिलं. त्याला अजिबात मॉइश्चर किंवा बुरशी. बुरशी हवी. म्हणून आम्ही लोकांना काय सांगतो की तुम्ही एकदा बघा काय परिस्थितीतनं ते करतो. स्वतः येऊन पाहिल्याशिवाय कोणालाच काहीच कळू शकत नाही. युट्यूब वरती अभ्यास करून मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. नाही, आम्ही सर्वांना एकदम आम्ही लपवा-लपवी गोष्टी ठेवतच नाही कुणाला, कारण जी लॉस जाते, आपण काय पैसेवाली कोण नाही किंवा हा, बरोबर आहे. सगळी ब्लॅक मनीवालं कोण नाही. कोण नाही, कोण उद्योग नाही. करायचा म्हणून लोक म्हणून आम्ही काय सांगतो लोकांना, तुम्ही एकदा बघा, घ्या, घेऊ नका, आम्ही काय म्हणतच नाही कुणाला घ्या म्हणून. तुम्ही फक्त तुमचं याच्यात मार्केटिंगच नाहीये, हे फक्त डेमो तुम्हाला ते Demo, गरज आहे. हा. गरज आहे हे तुम्ही सांगताय. ह्याच्यात काय मार्केटिंग वगैरे. आता काय लोक म्हणतात की 2Dचं दाखवतो आम्ही, तर आम्हाला काय 2D कंपनी वगैरे काय देत नाही. आम्ही 12-13 मशनी घेतल्या तरी आमचं कंपनीशी काय घेणं देणं नाही. फक्त एक कंपनीचं आवडलं की माझ्या मशनीचा एक पार्ट खराब झाला होता मागच्या वेळी, त्याने मला आग्र्यावरून पाठवलं होतं, म्हणून मी त्याची जाहिरात करतो फुकटमध्ये. सर्व्हिसला महत्व आहे, सर्व्हिसला मत बरोबर आहे. त्याने मला सांगितलं फक्त तुम्ही फोटो करा, म्हणून आम्ही त्या मशनीचा. पण मशीन पण ती अशी म्हणजे हे नाही, कामाची एवढी क्वालिटी आहे ना. कामाच्या क्वालिटीची मशीन आहे. आता तुम्ही जर तुमच्याकडचं जरी आता हे सोयाबीन किंवा काय भरडलं, लोकांना सुरुवातीला वाटतं की कायच्या काय करतात, पण हे तुम्ही एकदा मेंढरांना खायला घालून बघा काय फरक पडतो. आता तुम्ही जास्त आणलं असतं तर आम्ही यातलं परत दिलं असतं, पण हे राहू द्या आता नाही, मी आम्हाला. तुम्हाला गिफ्ट नाही, आणलेलं आहे नाही ते. नाही, जास्त असताना हे निहून परत मेंढरांना घालायचं, आणि मग कशी खाते ते, तुमचं किती व्हायला जाते आणि किती बॅलन्स राहते ते बघा. ते आता लक्ष एवढं नाही का 1 किलो? नाही नाही, किलोचं काय नाही प्रश्न, पाहिजे तर कडबा नाही आमचा. नाही नाही नाही, तुम्हालाच आणलेलं आहे ते, आमच्याकडनं गिफ्ट आहे. आणि किती- आम्हाला डेमो पाहायचा होता. किती बारीक आहे? नशिबाने लाईट पण आली. नाही नाही, हे किती बारीक होते. हो, बारीक. लय बारीक, खूप बारीक. आता हे जर आपण म्हणजे जे काय करून ह्याला प्रोसेस दिली, आता आमच्याकडे गोळी पेंट करतो आम्ही, तुम्हाला काही गरज नाही.
हो हे डायरेक्ट हे काय ते काय मिक्स करून हो. डायरेक्ट TMR करा आणि खायला घाला मेंढरांना. तुमच्यातलं हे झाडू मारायला राहिलं तर मला फोन करून सांगा की झाडू मारायला राहते. फक्त ह्या मशनीतला मुरगास आणि ह्या मशनीतलं हे भरडा करा आणि ते सगळं एकात मिक्स करा आणि मेंढरांना घाला. आणि झाडू मारायला लागलं तर मला फोन करून सांगा की झाडू मारायला लागलं. गव्हाचा मकीचा घालला करून काय- सगळं एकत्र करायचं. सगळं सेपरेट हा विषय ठेवायचाच काय नाही. खुराक पण. खुराक पण त्यातच सगळं सगळं द्यायचं एकत्र. खुराक पण जरी तुम्ही खपरी पेंड आणली ना तरी ह्याच्यात टाकायची, असा भरडा करायचा. गरजच नाही लागणार तिला. जरी काही मका, दिवस गहू, वाटलं. सोयाबीन असेल तरी जर काय दिवस वाटलं ना ह्याच्यात टाकणे, असं करणे आणि सगळे एकदम मिक्स करणे आणि त्यांना घालणे. झाडू मारायला लागलं तर 2 फोन टाइम करा. फक्त खायला टाकणे. बस. दावणी मोकळ्या झाल्या खायला टाकून ठेवायचं. सकाळ संध्याकाळ, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता 2च टाइम खायला घालायचं. बस. आणि परत तुम्ही मला सांगा की मेंढी पालन सक्सेस आहे की नाही. फक्त शेड असं बांधा आणि मशीन ही घ्या. चाल भले पैशाचा खर्च आहे पण करायचं. आणि 2 वर्षानं जेव्हा प्राणी होतील ना 2 वर्षानं त्याचं उत्पन्न काढून दाखवायचं कसं होतं. 2 वर्ष कुठल्याही गणिताला तुम्ही करा, ह्याचं गुणाकाराच्या पटीनं वाढतं. माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी सांगतो, हे गुणाकाराच्या पटीनं वाढतं. कंपाऊंडिंग होते. हो. फक्त आमच्याकडं व्यवस्था तशी नाही, म्हणजे चाऱ्याची. बाकी सगळं आहे, नॉलेज आहे, अभ्यास आहे, सगळं आहे. ती करता येते चारायची काय नाही. फक्त चालतंय. transportation आहे. या तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद.